अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामीच्या हातावरील लाल फुलाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. स्वामी सांगतात, बाळा, आज आम्ही एक खूप महत्त्वाच्या विषयावर तुझ्यासोबत बोलण्यासाठी आलेलो आहोत. बाळा, तुला नेहमी असे वाटते की तुझे आयुष्य बदलावे, तुझी परिस्थिती बदलावी, तुझ्यावर झालेल्या अपमानाचे उत्तर तुला द्यायचे आहे, तुला खूप मोठे बनायचे आहे. बाळा, जर तुला खरंच तुझी परिस्थिती बदलायची असेल, तुला मोठे बनायचे असेल तर प्रयत्न हे तर तुला स्वतःलाच करावे लागणार आहे. या ब्रह्मांडाचा सिद्धांत तुम्ही नेहमी विसरता. हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देत असते जसा तुम्ही विचार करता. तुमचे आयुष्य तुमच्या विचाराच्या उंचीवर उभे आहे. जर तू लहान विचार करशील तर तुझे आयुष्य लहानच राहील आणि जर का तू मोठे विचार करशील तरीही नीती ही तशीच परिस्थिती तुझ्यासाठी बनवते. त्यामुळे बाळा, तुला जर तुझे आयुष्य बदलायचे असेल, तुझी परिस्थिती बदलायची असेल तर तुझ्याकडे काय आहे काय नाही याकडे लक्ष न देता मोठा विचार कर. मोठा विचार करशील तर तुझ्या आयुष्यात सर्व गोष्टी मोठ्या चांगल्या घडू लागतील. बाळा, तुझ्या लहान विचाराची साखळी तू तोड. तुम्ही स्वतः तुमचे विचारांना मर्यादा घालता. हे माझ्याने होणार नाही, माझे नशीबच असे आहे, आपण साधी गरिबी माणसं आहोत असे बोलून, असा विचार करून तुम्ही स्वतः तुमची परिस्थिती, तुमचे आयुष्य साधे बनवून घेता. तुमचे हे शब्द तुमच्या आयुष्याचे कुलूप आहे. ज्या दिवशी तू ठरवशील मी मोठा विचार करणार, त्या दिवशी तुझ्या आयुष्याच्या दारात बदल उभा राहील. बाळांनो, विचार म्हणजे फक्त पैसा नाही तर मोठा विचार म्हणजे मोठे मन, मोठे स्वप्न, मोठे विश्वास देखील असतो. तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमचे विचार तुम्ही नेहमी मोठे ठेवा. सध्या तुमची परिस्थिती लहान असू दे, पण तुमचे विचार मात्र तुम्ही लहान करू नका. समुद्र हा थेंबा थेंबाने बनतो, पण जर का त्या थेंबाने मी काहीच नाही असे जर मानले असते, स्वतःला कमी लेखले असते, तर आज एवढा मोठा समुद्र कधी तयार झाला नसता. त्यामुळे बाळा, आज जे तुझ्याकडे नाही ते उद्या तुझ्याकडे येऊ शकते, पण त्याआधी तुझ्या मनात, तुझ्या विचारामध्ये त्या गोष्टी असणे पहिला महत्त्वाचं आहे. हे तू पहिलं समजून घे. बाळा, मोठी स्वप्न पाहायला तू घाबरू नकोस. लोक तुझ्यावर हसतील, तुझ्या बोलण्याचेही तुझे विचारची चेष्टा करतील, पण लक्षात ठेव, जे हसतात तेच लोक एक दिवस तुझे कौतुक करतील. त्यामुळे लोकांच्या हसण्याकडे, त्याच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या मनाला विचार की मी काय खरंच बनू इच्छितो, मला काय हवे आहे, कसे आयुष्य मला जगायचं आहे, या सर्व गोष्टीचे चित्र तू तुझ्या मनामध्ये रंग. त्या चित्राला, ते विचारांना तू घट्ट पकड. मग जे चित्र तू तुझ्या मनामध्ये रंगवले होते तेच एक दिवस सत्यात उतरणार. विश्वास ठेव बाळांनो. आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. तेच तुमची खरी ताकद असते. तुमचा सगळा मोठा शत्रू तुमची परिस्थिती नाही तर तुमच्या मनातील भीती आहे. तुमच्या मनातील ती भीती तुमच्या स्वतःवरचा तो अविश्वास तुमचे विचार लहान करत असतो, तुमच्या मार्गात अडथळे आणत असतो. त्यामुळे तुझी परिस्थिती जर तुला बदलायची असेल तर तुझ्या स्वतःवरती पहिलं पूर्ण विश्वास ठेव. मी हे करू शकतो, मी करणारच अशी जिद्द बाळग. कोणतीही गोष्ट करणे, ते मिळवणे तुझ्यासाठी अशक्य होणार नाही. तुमचा आत्मविश्वास तुमचा विचार मोठा करत असतो, हे लक्षात ठेवा. आणि बाळा, तू घाबरू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत, पण त्याआधी तुला स्वतःला तुझ्या पाठीशी उभे राहावे लागणार. बाळानं, फक्त मोठा विचार करणे एवढे पुरेसे नसते, तर तो विचार सत्यात उतरवण्यासाठी मोठी कृती देखील करावी लागते. मोठे स्वप्न देखील करावे लागतात. प्रयत्नाशिवाय, कृतीशिवाय तुमचा विचार कसा काय सिद्ध होणार? त्यामुळे दररोज सकाळी तू
तुझ्या स्वतःला एक प्रश्न विचार की आज मी माझ्या मोठ्या स्वप्नासाठी काय करू शकतो आणि तसे प्रयत्न कर. आणि रात्री झोपताना स्वतःला पुन्हा प्रश्न कर की आज दिवसभरात मी जे काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय प्रयत्न केले. ही तुमची लहान लहान पावले मोठ्या मार्गाची सुरुवात असतात. हे लक्षात ठेवा बाळा. तुझ्या स्वप्नावर पूर्ण विश्वास ठेव. तुझे आयुष्य बदलण्यासाठी तुला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. तुला फक्त तुझ्या स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मनापासून प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला प्रत्येकाला आम्ही समान शक्ती बुद्धी दिलेली आहे, पण त्याचा काहीजण वापर करतात आणि काहीजण करत नाहीत. बाळा, आम्ही तुला शक्ती दिलेली आहे, तुला बुद्धी दिलेली आहे आणि आता संधी देणार आहोत. पण मोठा विचार करण्याचा निर्णय मात्र तुलाच घ्यावा लागणार. बाळा, तुला जर तुझे आयुष्य बदलायचे असेल तर आजपासून तू स्वतःला लहान समजणे, स्वतःला कमी करणे पहिल्यांदा बंद कर. मग तुझे बोलणे बदलेल, तुझे चाल बदलेल, तुझी वागणे बदलेल. मग हळूहळू तुझे आयुष्य बदलेल. बाळा, तू कोणी सामान्य नाहीस, तू आमचा. तुम्हाला प्रत्येकाला आम्ही समान शक्ती बुद्धी दिलेली आहे, पण त्याचं काहीजण वापर करतात आणि काहीजण करत नाही. बाळा, आम्ही तुला शक्ती दिलेली आहे, तुला बुद्धी दिलेली आहे आणि आता संधीही देणार आहोत. पण फार मोठा विचार करण्याचा निर्णय मात्र तुलाच घ्यावा लागणार. बाळा, तुला जर तुझे आयुष्य बदलायचे असेल तर आजपासून तू स्वतःला लहान समजणे, स्वतःला कमी समजणे पहिल्यांदा बंद कर. मग तुझे बोलणे बदलेल, तुझे चाल बदलेल, तुझे वागणे बदलेल. मग हळूहळू तुझे आयुष्य बदलेल. बाळा, तू कोणीही सामान्य नाहीस, तू आमचा. तुझे आयुष्य बदलण्यासाठी मोठा विचार करायचा असेल तर पहिला तुला तुझ्या स्वतःला मागे सोडावे लागेल. तुझ्या सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे जुने तुम्ही. बाळांनो, तुम्ही बदलायला घाबरता कारण तुम्हाला लोक काय म्हणतील याची भीती वाटते. पण आम्हाला तू सांग, जे लोक तुला आज थांबवत आहेत ते तुझ्या स्वप्नाची जबाबदारी घेणार आहेत का? नाही ना? मग त्याच्या मतासाठी तू तुझे आयुष्य का थांबवत आहेस? जे आज तुझ्यावर हसले तेच एक दिवस शांत होतील. बाळांनो, जेव्हा तुम्ही मोठा विचार करायला सुरुवात करा तेव्हा काही लोक अस्वस्थ होतील, कारण त्यांना सवय आहे तुला लहान पाहिले. तुझे यश त्यांना टोचले, तुझी प्रगती त्यांना चटका देईल. पण लक्षात ठेव, उत्तर हे शब्दाने द्यायचे नाही, तर उत्तर हे परिणामांनी द्यायचे आहे. बाळांनो, तुम्ही तेही आहे. पण तू आम्हाला एक गोष्ट सांग की तुझी परिस्थिती मोठी आहे का? तुझा विचार मोठा आहे का? जर तुम्ही मनाने मोठे असाल तर संकट लहान वाटते, वादळ मोठे असते, पण आकाश त्याच्यापेक्षा मोठा असतो. तू वादळ नाहीस, तू आकाश आहे, हे लक्षात ठेव. तुझ्या परिस्थितीला तू आव्हाने स्वतःला कमी लेखणे थांबव. बाळा, तू स्वतःशी कठोर आहेस. स्वतःला तुम्ही नेहमी दोष देत असता, माझ्याकडून ते होत नाही, माझ्यामध्ये खूप कमतरता आहे. पण हे सगळं खोटं आहे. तुझ्यात काहीतरी विशेष आहे, काहीतरी वेगळं आहे. तुम्ही इथे साधे आयुष्य जगायला आलेलं नाही, तर इथे तुम्ही तुमच्या नावाचा ठसा उमटायला आलेले आहात. त्यामुळे मोठा विचार करा. मोठा विचार करणे म्हणजे जुना आराम सोडणे. मोठा विचार करणे म्हणजे भीती असूनही पुढे पाऊल टाकणे. तुम्ही कदाचित पडला, पण पडून उठणारा योद्धा नेहमी जिंकत असतो. पण तुझे आयुष्य बदलण्यासाठी तुला दुसऱ्याची वाट पाहायची गरज नाही. त्यामुळे तू आज ठरव, मी स्वतःला लहान कमी समजणार नाही, मी माझ्या स्वप्नाचं घर बांधणार नाही, मी माझ्या परिस्थितीपेक्षा मोठा यश विचार करणारा. बाळा, तू जितका मोठा विचार करशील तितके ब्रह्मांड तुझ्या पाठीशी मोठे काम करेल. त्यामुळे आजपासून तुझ्या डोळ्यात भीती नसावी, जिथे ज्वाला असावी, तुझ्या चालत्या शंका नसावी, तर आत्मविश्वास असावा. काळजी करू नकोस, आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. पण आता तुलाही तुझ्या स्वतःसाठी उभे राहावे लागणार आहे. मोठा विचार कर, मोठे जप. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझी सर्व स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. विश्वास ठेव बाळा. तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.